नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आज आपण विद्यादान कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी या क्लासेस मधून जे प्रथम विद्यार्थी आलेले आहेत, प्रथम द्वितीय तृतीय या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही विद्यार्थ्यांची आपण चर्चा करत आहोत. इतके छान मार्क सगळ्यांनाच पडले, म्हणून सरांचं रागवणं म्हणजे खूप चांगलंच आहे. चांगल्याच हेतूने ते रागवतात. कधी नक्कीच सर जर रागावले नसते तर आज हे विद्यार्थी घडले नसते. एक म्हण होती, छडी लागे छमछम आणि विद्या गमगम. सध्या जरी या ठिकाणी छडीचा उपयोग जरी होत नसला तरी या ठिकाणी जे सर सांगतात ते जर आपण ज्ञान घेतलं, सरांनी जे बोलतात तेवढं जरी आपण डोक्यात ठेवलं तर असे विद्यार्थी घडायला काय हरकत नाही. असे विद्यार्थी घडतात. तर जे आपल्या आता तू 10वी झालीस, पण जे पुढे येणारे विद्यार्थी आहेत, जे तुझ्या मैत्रिणी असतील किंवा जे तुझ्या पाहुण्यातले असतील किंवा जे कोणी आपली बातमी आता जगभरी बातमी जात आहे, जगभरात लोक ऐकत आहेत, तर त्यांना काय संदेश द्यायला, आपण कशा प्रकारे शिक्षण घ्यायला पाहिजे? मी त्यांना सांगेल की नक्कीच विद्यादान कोचिंग क्लासेस मध्ये तुम्ही प्रवेश घ्या. इथले सर म्हणजे खूप छान जीव लावून शिकवतात आणि सर्वच विषयाचे सर तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, तुमच्या चांगल्याचाच विचार करतात, म्हणून नक्की प्रवेश घ्या. नक्कीच या ठिकाणी नांदेड सिडको जे या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालयाच्या अगदी बाजूला या ठिकाणी हे विद्यादान कोचिंग क्लासेस आहे की जे की सर्व या ठिकाणी गायकवाड सर त्यांचं हे करतात. आणि सुधीर सर असतील, बिडवे सर असतील, त्यानंतर मठपती सर, त्यानंतर कोकडवार सर देखील या ठिकाणी तेवढेच या ठिकाणी या कोचिंग क्लासेस मध्ये आहेत की ते सर्व विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचा हात आहे. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. काय नाव तुझं? सायली संतोष दासरवार. बरं, किती पडले तुला मार्क? नाही, 97.80%. एवढे मार्क पडण्यासाठी तुला कुणाचा हात आहे असं वाटतं तुझ्यासोबत? सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं, त्यांच्यामुळेच एवढे चांगले मार्क पडले. आज तू जे काही घडलीस ते या विद्यादान कोचिंग क्लासेसचा आहे या शाळेचा आहे? याचा पण आहे आणि विद्यादान कोचिंग क्लासेस तसेच सायन्स कोचिंग क्लासेस सगळ्यांचंच आहे. कधीपासून आहेत विद्यादान कोचिंग क्लासेस? 8वी पासून. 8वी पासून. कसं वाटतं तुला शिक्षणाबद्दल? काय वाटतं सरांबद्दल? सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात, जसं सगळ्यांना समजेल तसं शिकवतात आणि सोप्या भाषेत सांगतात. गायकवाड सर इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. सायन्सचे सर सुधीर बिडवे सर हे सायन्स पण सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असं शिकवतात. सोमेश कोकडवार सर मॅथ एकदम बेसिक पासून घेतात, त्यांनी खूप सारे सॉल्व करून घेतात, त्याचं आम्हाला सोपं जावं. आणि मठपती सर आम्हाला संस्कृत खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. त्यांनी आमचं ग्रामर पण क्लिअर केलं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून शिकवलं. तू आता 10वी पास झालीस, परंतु तुझ्या नंतर जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगणार तू? कशा प्रकारे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि कुठे त्यांनी क्लासेस करायला पाहिजे? त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. सगळ्या शिक्षकांनी जे सांगितलंय तसं करायला पाहिजे आणि स्वतःकडून पण काही मेहनत टाकली. विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये सगळे शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात, तर मला वाटते सगळ्यांनी ते लावायला पाहिजे. नक्कीच प्रत्येकच विद्यार्थी बोलते असं नाही. काही विद्यार्थी बोलण्यापेक्षा त्यांच्या मार्कशीटला बघितलं लक्षात येते की विद्यार्थी कसा आहे. आणि नक्कीच या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो. दीदी, काय नाव आपलं? माझं नाव तन्वी गणेश सावंत आहे. पडले तुला गुण? मला संस्कृतमध्ये 100% म्हणजे 100 मार्क्स आहेत आणि मला पर्सेंटेज 92 पडली. कोणत्या शाळेमधून आहे? मी इंदिरा गांधी हायस्कूलमधून आहे. इथे आज या विद्यादान कोचिंग क्लासेसला तू किती वर्षापासून होतीस? मी 7वी पासून आहे इथे. मी पहिलं तिथं सिडको हडकोला ट्युशन होते, तिथं सुधीर सरकडे होते आणि 7वी पासून मी आहे इथे. या ट्युशनच्या जवळपास राहतेस या कुठं राहतेस? मी जवळपास आहे. मी गोपाचवडीला राहते, तिथं राहते. मग तिथून येणं जाणं जाणं म्हणजे करतेस. तर आई बाबा काय करतात तुझे? माझे पप्पा काय नाही, असं शॉपकीपर आहेत आणि मम्मी हाऊसवाईफ. कशा प्रकारे तुला येणं जाण्याची काही पर्याय? मी पहिलं तर सायकल होती माझ्याकडे आणि नंतर पप्पांनी स्कूटीवर येणं जाणं केलं मी इथून. आपण पाहतात ही विद्यार्थी आज गोपाचवडी परिसरातून म्हणजे कमीत कमी इथं 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून येते. तर 5 किलोमीटर अंतरावरून येऊन या ठिकाणी आज ही यशस्वीरित्या या ठिकाणी विद्यादान कोचिंग क्लासेसमुळे या ठिकाणी झालेले आहे आणि तिचं नक्कीच कौतुक या नांदेड शहरा नाही तर पूर्ण जी कोणी बातमी पाहतात त्यांनी करायला काय हरकत नाही. हे जे बातमी पाहत आहेत त्या जे विद्यार्थी असतील की जे पुढच्या वर्षी 10वीला येतील किंवा तुझे जे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांना काय संदेश देईल? फक्त तुम्ही चांगला अभ्यास करा आणि इकडे
तिकडे डिस्ट्रॅक्ट होऊ नका आणि जे सांगतील ना ते पूर्णपणे न चुकता हे करा, डिसिप्लिन मेंटेन करा. आणि डिसिप्लिन आणि सॅक्रिफायसेस तर कशाला पण द्यावंच लागतात, पण डिसिप्लिनने खूप काही होतं बरं. आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवायलाच पाहिजे. तू कशा प्रकारे अभ्यास केलास, कशा प्रकारे डिसिप्लिन? मी करायचे अभ्यास आणि आमचे सुधीर सर रात्री आम्हाला जागून अभ्यास करून घ्यायचे. आम्हाला म्हणायचे मेसेज करा रात्री, त्याच्यामुळे आम्ही भीतीने असो कशाने असो पण आमच्यासाठी त्यांची शिवा खूप चांगल्या होत्या. असं त्यांनी शिवा देत गेले पण त्यांच्यासाठी ते रागवणं आमच्यासाठी चांगलं झालं. नक्कीच सर जर रागवले तर विद्यार्थी त्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतो, तेव्हा या ठिकाणी असे विद्यार्थी घडतात. या ठिकाणी आपल्याला या विद्यादान कोचिंग क्लासेसमध्ये कशा प्रकारे शिकवण्यात आलं, त्यानंतर सरांबद्दल काय सांगणार? आमचे सर ना चारही सर खूप चांगले आहेत. सोमेश कोकडवार सर हे मॅथ शिकवतात आणि ह्यांचं मॅथ सगळ्यांना समजते, सगळ्यांना म्हणजे कोणीच असं बेसिकपासून त्याला काही झिरोपासून सुरुवात करतात सर. कोणताही चॅप्टर असो त्यांची वही जर बघली तर पूर्ण झिरोपासून असते, त्याच्यामध्ये बेसिक ना बेसिक असते, प्लस मायनस काहीही असो पण ते बेसिकपासून सगळं घेतात. आणि सुधीर सर म्हणायचे तर समजले नाही तर क्वेश्चन विचारायचे, पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष असायचं. त्यांनी असं भारी शिकवतात की त्यांच्या दुसरीकडे कुठं लक्ष जात नाही, त्यांच्याकडे शिकवताना पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष असते. आणि आमचे गायकवाड सरला तर खूपच एक्सपिरियन्स आहे आणि आमचे गायकवाड सर एवढं भारी शिकवतात, ते खूपच भारी शिकवतात. त्यांचं इंग्लिश खूप सगळ्या सिडको हाडकोमध्ये बेस्ट आहे. आणि मठपती सर आता त्यांच्या विषयामध्ये मला 100 मार्क्स आहेत. मठपती सर आता 2 वर्ष झाले इथे आहेत. त्यामुळे त्यांनी माझं 8वीला संस्कृत नव्हतं, मी 9वी पासून कव्हर केलंय, तेव्हापासून सर मला शिकवत आहेत. 9वी पासून त्यांनी माझं खूप बेसिक घेतलं. मी क्वेश्चन विचारायचे, एकही क्वेश्चन असा नाही की त्यांना आला नाही. या ठिकाणी जी आपली बातमी ऐकत आहेत विद्यार्थी, त्यांना काय संदेश द्याल? कशा प्रकारे कुठं ट्युशन द्यायला लावायला पाहिजे? ट्युशनचं काय नाही तसं, पण कुठं पण लावलं तरी चालेल, पण विद्यादान कोचिंग क्लासेस सारखं ट्युशन कुठंच नाही असं. आणि माझं भाग्य आहे की मी इथे शिकले, माझं खूप भाग्य आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलात, या ठिकाणी गोपाळचावडी परिसरातून म्हणजे 5 ते 7 किलोमीटर अंतरावरून येऊन या ठिकाणी विद्यार्थिनी आज फर्स्ट क्लासमध्ये आलेले आहे. विद्यादान कोचिंग क्लासेस हे शासकीय रुग्णालय सिडको या ठिकाणी आहे आणि जवळपासचे जे असतील या ठिकाणी बलरामपूर असेल, वाघाळा असेल, या ठिकाणचे देखील बरेच विद्यार्थी आहेत, ते देखील या ठिकाणी येऊन बरेच सक्सेस झालेले आहेत. तेव्हा पुन्हा विनंती आहे की या ठिकाणी जेही कोणी न्यूज ऐकत आहेत त्यांनी या ठिकाणी एक बार यावं व या ठिकाणी येऊन सुधीर सर असतील, त्यानंतर विडवई सर असतील, गायकवाड सर असतील, मठपती सर असतील, यांच्याशी संपर्क साधावा व आपल्या विद्यार्थ्यांचे जे पालकांचं जे भवितव्य आहे याविषयी आपण चर्चा करावी आणि आपले विद्यार्थी घडवण्यासाठी या ठिकाणी नक्की या ठिकाणी जर तुम्हाला चारही विषय परफेक्ट पाहिजे असेल तर माझं म्हणणं आहे की इथेच लावा ट्युशन. हे चारही विषय इतके भारी घेतात की आपल्याला गरजच नाही कुठे काही हे करायची. यांचे चारही विषय मला खूप आवडले आणि माझं तर मत आहे की चारही विषय इथेच लावावे. नक्कीच या ठिकाणी जेही कोणी बातमी ऐकत असतील त्यांनी नक्की येऊन या ठिकाणी बिडवे सर असतील, गायकवाड सर असतील, त्यांना भेटतील आणि आपल्या देखील पाल्याचं या ठिकाणी भवितव्य या ठिकाणी सुधारतील असं मला वाटतंय. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.